टाळ्या वाजवून राजेश्वर महाराजांच्या पालखीचं स्वागत करत जोरदार टाळ्या वाजवून भरून टाळ्या वाजवा. टाळ्या वाजवा. गुड मॉर्निंग अँड वेलकम टू माय न्यू ब्लॉग. सो आज आहे सोमवार आणि तो पण श्रावणाचा शेवटचा सोमवार आहे. आणि श्रावणाचा शेवटचा सोमवार असल्यामुळे आज अकोल्यामध्ये भव्य असा कावड उत्सव साजरा होतो आहे. अकोल्यातील सगळ्यात मोठी जी कावड आहे ती आहे 2100 भरण्याची आणि जी आहे आमच्या एरियाची, ज्याला दापकी रोड वासी कावड असं म्हटलं जातं. आणि त्याच्यानंतर आणखी बऱ्याचशा कावड असतात. दिवसभर ही यात्रा चालू असते. कावड सोबत पालख्या पण असतात. पहिली मानाची पालखी जी आहे ती 10 वाजता येते राजराजेश्वर मंदिरामध्ये. राजराजेश्वर मंदिर अकोल्याचं आराध्य दैवत असं मानलं जातं. सो ह्या सगळ्या कावड तिथे जातात महादेवांचा अभिषेक करण्यासाठी. सो पहिली पालखी जी आहे ती श्री राजराजेश्वर महाराज यांची असते. त्याच्यानंतर दुसरी आणि मग तिसरी जी मानाची पालखी आहे ती येते. त्याच्यानंतर जे आहेत त्या कावडला सुरुवात होते. सो मी आता होते रेडी, कारण आणखी मी रेडीच नाही झाले तरी 10 ते 15 मिनटं मला लागतील रेडी व्हायला. सो मी होते रेडी आणि मग मी आणि पप्पा आम्ही जाऊ कावड बघ. सो आता मी झाले रेडी आणि आता आम्ही निघतोय कावड बघायसाठी. मम्मी जी आहे ती घरीच थांबणार आहे कारण तिला नाही जाता येत त्याच्यामुळे. सो मी आणि पप्पाच जातो आहे आणि पप्पा पण लवकर वापस येऊन जातील. मी तिथेच थांबेल थोडा वेळ, म्हणजे जेणेकरून जास्तीत जास्त ज्या कावड आहेत त्या मी बघू शकेल त्याच्यामुळे. मी आले वापस आता घरी, कारण आता 3:30 वाजले दुपारच्या आणि मी खूप वेळ वेट केला. पण जी मेन पालखी मला दाखवायची होती, ती मेन कावड मला तुम्हाला दाखवायची होती, दापकी रोडवासी जी अकोल्याची सगळ्यात मोठी कावड आहे. सो ती नाही दाखवू शकली कारण ती आणखी आलीच नाही आहे. ती आणखी पण बाहेरच आहे अकोल्याच्या, खूप लांब आहे. तिला इथे येण्यासाठी साधारण 6-6:30पर्यंत ती अकोल्यात पोहोचेल असं सांगितलं त्यांनी. सो त्याला खूप जास्त टाईम आहे, म्हणून मग मी वापस आले घरी, कारण माझं फराळचं पण राहिलं होतं आणि मला भूक पण खूप जास्त लागली होती. सो त्याच्यामुळे 6:30 वाजता मी परत जाण्याचा ट्राय करेल, पण पाऊस जर नसेल तर मी जाणार आणि जर पाऊस असेल तर मी जाऊ शकणार नाही. सकाळपासून इतका भयंकर जोराचा पाऊस चालू आहे ना, त्याच्यामुळेच ही पालखी जी आहे ती लेट झाली. आणि आता मी ट्राय करते 6:30 वाजता जाण्याचं, की दापकी रोडवासी जी मेन कावड आहे ती मी तुम्हाला दाखवू शकेल यासाठी. पण जर पाऊस नसेल, होपसो पाऊस नसला पाहिजे म्हणजे मला जाता येईल. 2 hours later.
पुढचे निर्देश. संपला आहे आजचा कार्यक्रम. पूर्ण संपला नाही आहे, आणखी चालूच आहे. पण मी घरी येऊन गेले आहे कारण आता रात्रीचे 9:30 वाजले आहेत आणि खूप लेट झालं आहे, त्याच्यामुळे मग मी घरी आले. आणि फायनली आमची जी सगळ्यात मोठी कावड होती ती बघायला भेटली. तिला इथे पोहोचायला, म्हणजे ज्या स्पॉटवरती मी होते तिथे पोहोचायला तिला रात्रीचे 9:15 वाजले. सो लेट पण एकदम थेट म्हणतात ना, तसं होतं ते. आणि खूपच भारी वाटली, खूप जास्त छान वाटली. दरवर्षी तिला एवढा टाईम लागत नाही, यावर्षी खूप जास्त पाऊस चालू होता त्याच्यामुळे ती लेट झाली. आणि सगळेजण जेवढे पण लोक तिथे होते ते सगळे एक्सायटेड होते फक्त या कावडसाठी, कारण ही एवढी मोठी कावड होती त्याची. सो मला तर या यात्रेमध्ये खूप मजा आली. तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला, तुम्हाला ही कावड यात्रा कशी वाटली हे मला तुम्ही कमेंटमध्ये सांगा. आणि तुम्हाला जर माझा व्लॉग आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून मी असेच खूप सारे एक्सायटिंग व्लॉग्स तुमच्यासाठी बनवू शकते. थँक्यू सो मच हा व्लॉग एंडपर्यंत बघितल्याबद्दल. आपण भेटू